मामाच्या अच्छा. शनिवारीच येणार आहे म्हणते ना. हो. म्हणला का नळाचं पाणी पाहिजे. हा साडी की दिलं का तुले अर्ची ना. हा हा बरोबर. हो ते तर कोणालाच नाही दे. माझे भाऊ आता त्याला भाऊ पण नाही म्हणतात करतात विनोद पण 600 रुपयाची साडी घेतलं म्हणे 600 रुपयाचे कपडे घेतलं म्हणे. हो 2 व्हीलर गाडीनं आला बायकोला घे. 900 रुपयाचं कुकर घेतलं, रावल्यानं घेतलं 1200 रुपयाचे रॅक. मीनं घेतला 500 रुपयाचा डब्बा 550चा. नाही कोणाचं नाही घेतलेलं काय मला म्हणते रे राखीला म्हणे माझ्या तुला घेतलं म्हणे. हा देवची हा मग तू नका बहिणी 3,000 रुपये काढला चांगलं बिटी आंदण घेतला 5 जणी मिळून सगळ्यांनी तर होतंय का. हे होतंय त्या घेतात का त्या नाही घेत त्या 1-1 रुपया हे करणार आहेत. आणि हा मस्त बापा काय चिडवती पूजा पाठ करते. लग्नामध्ये 2,000 रुपये घालून घेतलेलं नाही तो नवरा बायको नाही कपडे नुसते घ्यावे मोठ्या पुत्र्यानं. तर 2,000ची साडी घेतलं त्या प्रत्येकाली ना सांगतोय मला नाव दिलं पैसे त्याशिवाय म्हणे 2,000ची साडी बाय मध्ये घेतलं म्हणे आपल्या मनात समजते ना आता काय हो. आता दिलं वाटतं ना पैसे. सगळ्यात लहान होय सगळ्यात नाही गेलो येवायला नाही गेलो चाल म्हणलो असं करावं 1,000-1,000 आता इले आदत घेशील का मग बिट्टीले गाडी नाराय तू बाई. हा बोल ना. कोण मी अंदर नाही घेत मॅच पोरील नाही घेतलं तर देईन 5,000 रुपये लिपाप्यात. तू का घेणार आहेस. मले मंगई नाही मायापोरीच्या घरी गेला का नाही लग्ना वेवात का काही का असं ना. आता याला बोलावलं तर आला नाही वास्तू का नाही तेव्हा आला तर मग म्हणतात नाही का माय पोरगीच म्हणते तुले खूप हित आहे ते तर नाही विचारत असं का तसं. नाही पोरीचं नाही ऐकायचं कोणाचं तर ऐकायचं तर त्यानं केलं का केलं इतक्या दिवसापासून आमचे आई वडील मेले तर एका दिवसाला विचारलं नाही ना काय केलं नाही. माझ्या पोरीच्या लग्नात एक वेळ म्हणतात जवाई म्हणे ना आला नाही म्हणे तो भाऊ. मग तर मग त्याचीच काऊन हे करायचं आपण त्याच्यासारखंच करायचं. मी 5,000 कोणी काहीच कर मी 5,000 रुपये लिपाप्यात देईल 3,000 रुपये कपड्याला दिलो काम करतो. कोणी काहीच घ्या तुम्हाला जे घ्यायचं आहे ते. मी पण 5,000च रुपये टाकणार.
माझं पोरग म्हणे माझ्या पोराले सुद्धा 6 महिन्याचं झालं तर पाल नाही आला म्हणे तो भाऊ. मग हे काय कमी होत का? असेच रिश्तेदार राहतात का? तू सांगतोस पोरायचं नाही ऐकीन तर कोणाचं ऐकीन? हो आला काय इच्छा तर होता तर एवढी तर पोरीला ड्युटी लागले तर तसे ते तर रात्रंदिवस राहते. मग त्यालेच नाही मयान तेच नाही हे करत आपणच कायले खूप बोलावलं ते आले होते तसे आपण जायचं काम खतम आहे. पोराले कोणते 1000 रुपये तर टाकलं नव्हतं लिपाप्यात. मग आणि तू म्हणतोस पोरापोरीचं नाही ऐकायचं कुणाचं ऐकायचं तर हा याच्या येतं माझा 6 महिन्याचा नातू झाला ती एक दिवस तो घरी पाहिलं नाही आला बायकोला घेऊन नाही बायकोले तो ते येऊ शकत होता. काय ग सांग ना हेच आहे खोटे खाटे त्याले पहिल्यापासूनच त्याले काही ते मया नाही ठेवला. मग आता म्हणतेत ना माणूस आहे त्या दिवशी म्हणे पोरगी म्हणते द्यायची नाही एवढेच दे म्हणते. आणि ते दोघं बहीण भाऊ मुरे टुरे आहेत त्याची बहीण असती तर दिलं नसतं ते त्या 2 पोरायला 1 रुपया नाही दिला. हा सोनू आशिषले दोघा भाले तर द्यायला पाहिजे नाही जास्त तर 1000 रुपये तर द्यायला पाहिजे होते. 1 रुपया नाही दिला म्हणे आशिष. मग वाटो त्याचे पैसे त्याला घ्यायचं होतं त्यानं घेतलं तसं नाही म्हणत आम्ही तर पण तू ना तुझी बहीण असती तर दिला असतं तर ते 2 भाचे आहेत इतके दिवस तर कधी एका संजीले नाही विचारत ना. आता लग्न आहे तर तू साऱ्याला चुलत्या माल प्यायले देतस ना त्या पोरं ते डोळ्यात नाही दिसत. आहे नाही दे मग त्याचेच तर नावं गावं आहे ते पत्रिकेत. करो म्हणा आपण तसंही नाही म्हणत करा तुम्हाला ज्याचं पटते ते. हे आलीच नाही का तुझी सून ना तू? अच्छा म्हणजे मून मास्तरच्या घरच्या लग्नाच्या दिवशी येईन. हो म्हणे तर ये जो तू 28 तारखेला संध्याकाळवर मग तुला पवित्रण पान भेटन. कोण तिच्या गावला कायले जाण होते बैताडच आहे पक्की तिच्या गावले कायले जाण तुम्ही? मग आता सालातून 7 गण महिन्यातून 8 गण तर आता 2 वेळा गावले येऊन गेली ना. आता कोणत्या गावले तिचं काय आहे तिथं येतच आता लग्ना व्यवहार 2-3 दिवस भेट हे ते होते ना. अगं पाय बाई माई पोरगी एकच होती जोर आला असता नसता आला त्याला करायचं असतं नंतर पैसे दिले नसताना तर मी त्याची एकच पोरगी होती 10,000 म्हणता मी 20,000चं प्रेझेंट घेतलं असतं समजली. मग आता मला म्हणाले आहे का माय पोरगी म्हणते पोरगाय म्हणे त्या दिवशी हा म्हणे माझ्या पोराले पाहिले आला का म्हणे त्या भाऊ म्हणे. मग आता चुपचाप त्या बहिणीला काय म्हणते बहिणीलीचं नावच नाही घेत आहे माझ्या पोरं बहिणीला काय नाही म्हणत. तुले काहीच नाही म्हणत ग तुले कसे काय म्हणते तू आपल्या यानं बरोबर आहे सगळ्याच करतस पैसे असो नसो खाणे पिणे पुन्हा 2 पैशाचं घेणं तर तुले कसे काय म्हणतील सांग. तेही दोघंही जातपर्यंत 2-3 वेळा बायकायले घेऊ आले माझ्या नातवाले पाले दवाखान्यात आले घरी आले राहिला तर 6 महिने हे बोलला इथून
वर्षावणे तरी विनोदची बायको 8 दिवसाची 2 दिवसाची इथं ये. तो विनोद आहे रातच्यानं. लागन तर दोघांना एक ड्रेस नाही घेतला त्याही नाही. साऱ्या लोकांना ड्रेस घेऊ आले होते बापूले पाहाले. हा दोघांनी नाही. कधी 100 रुपये हातात नसून दिला. मग कसं वाटते असे करतील तर सगळे मैत्रिणी सगळे जेवढे लागन ते. गोलूच्या आईनं ड्रेस आणला, चांपेवालीनं ड्रेस आणला आणि ह्या दोघं येत एवढे ते एक ड्रेस नाही घेतला. ते नाव ठेवणीचीच वाट पाहत राहिले. नाही नाव ठेवलं म्हणून तुम्ही असं घेऊ नाही शकत का? रिकाम्या हाताने येत न जात. अगं तर घातलं ना 6 महिन्याचे झाल्या होत्या घरचे घातलं ना कपडे. असे आहेत आणि रिकाम्या कामानं काऊन तर तोंड सुजवतेत. मग मायसून दिसली का त्याचे तोंड. बालीनं आणलं नव्हतं बुटनं ड्रेस. बाली काऊन नाही बालीले आणतेच ते. मगाशी केलं नव्हतं खेळत होता मस्त. झापा टाकते आता. अगं झापा टाक खिलोने दिलं सोडून आणि दुसरीकडे असं जात होतं झापा टाकत दड्डत बिनक. दातकड काढत जाते. माय म्हणते आईशीन बोल बाबाशीन बोल. त्याचा बाप ड्युटीवर गेला असं मग करते फोन ड्युटीवर गेल्यावर व्हिडिओ कॉल. हो दररोजच करते. हो आणि बाबू मग शनिवाऱ्या दिवशी नाही तर रविवाऱ्या दिवशी मग त्याला बापूले पकडून करते. काल माझ्या म्हातारीची अचानकच तब्येत खराब झाली मग गेलो होतो. आता काय ग वयही झालं ऊनही आहे. 2-3 दिवस खाल्लं पिल्लं नाही. 100 नाही 85 वर्षाची आहे. हा 85 वर्षाची आहे. आता जुनी होय म्हणून राहिली तेवढे दिवस. हा कायले हो तर याच्यात नाही करत का टक्की हो. अच्छा हा हा बरोबर. किड्यावाल्या पोरी होय. हा ठेव मग भेटून लग्नात भेटून म्हणलं. हो ठीक आहे. ए आस्था इकडे हा माझा मोबाईल ठेवायचा. झोल्यावर ठेव नाही तर बेडवर ठेवून दे. चप्पल काढ. बेडवर ठेव चप्पल काढ. बापरे काय गरमी आकाश. माझी ताई होय मोठी. आता माझ्या राहते तुम्ही तैशील म्हणजे धियापूर नाही धियापूर. आता माझ्या मोठ्या भावाचं इथं लग्न आहे ना इथं नागपूरला 31 मेचं. म्हणून म्हणते काय प्रेझेंट घेशील. बाईचं लग्न होतं 2 वेळ फोन केलं म्हणजे कोरोनामध्ये झालं पत्रिका ना त्याच्या आपल्या काकाजीनं बाबा नाही का असेच म्हणजे आमच्या घरचेच नातेवाईक बाबाचे माझे भाऊ ना त्याचे भाऊ पुतण्या
असं फोनवरच सांगितलं. आता माझी भाची डॉक्टर झाली, माझा भाव असा इंजिनियर आहे. तर फोन ते उचलत पोटते, तर ते आपल्या बापाला नाही सांगू शकत का मामाजीचा फोन आला बा म्हणून. तर काल बॅक करायला पाहिजे होतं ना, 1-2 वेळ बाबांनी फोन केल्यावर. तर त्यानं काल बॅक बी नाही केलं ना, उचललं नाही ना, विचारलं नाही का कशासाठी फोन केल्या की काय बा. आणि लग्नाला काही आला नाही तो. आपल्या त्याच्या पुरीचं लग्न आहे. माझी बहीण अपेक्षा तुम्ही आल्या पाहिजे. मी तर जाईनच, लग्नाला जाईन ना, एकटीच भाषेत लग्नाला जाईनच. पंकजच्या लग्नात आले ना ते, पण रोहिणीच्या लग्नात नाही आला. मग आता तिले प्रेझेंट म्हणते का घ्यायची. तर मी म्हणतो आता म्हणते ना रोहिणी मलाच खूप त्या भानं प्रेझेंट घेतलं तर तिला त्याच्या पोरीला घ्यायचा अशी म्हणते ना. हां, मी म्हणलं 10,000 रुपये दे. नाही म्हणते 10,000 दे पावत्यात, नाही 2,000 दे म्हणते. 2,000 की नाही पण 5,000 दे ना. आपण तेवढं ते लोक त्यानं केलं तर आपण तसं नाही करायचं. फरक काय आता त्या दिवशी याला चिखलात गोटा मारला आणि आपण तोच काम करतो, त्याच्यात आपलं काही फरक नाही, सारखेच झाले. माहिती विचारते 10,000 देतो म्हटलं लिपाचा. 5,000 देईन. त्या दिवशी 3,000 रुपये पत्रिका आणून दिलं तर कपडे घ्यायला दिलं ना. 3,000 दे म्हटलं, कपडे घे जाऊन दोघे. 5,000 टाकले. काही क्लिप वगैरे आहे का? होता ना आता तिकडं आहे दगडावर देण्याचं. असं आहे. आणि आता बाबू आमचा झाला 6 महिन्याचा. येतच होता ना, माझ्या भावाचं काम नव्हतं, भाषेला पोरगं झालं तर पाहिले आले. तर आता म्हणे त्या दिवशी बापूचा फोन आला माझ्या पंकजचा, म्हणे ना माझ्या पोराला की तर नाही आला म्हणे, मामा पाहिले म्हणे. तसे पोरायला समजते तर म्हणते म्हणे. हां, आणि आता त्याच्याच घरी आहे तर खूप आपण हे करायचं का. ते जसे लग्नाला आले आपल्या घरी घर कार्यक्रमाला तसं आपणही जायचं. नाही तर त्याची एकच पोरगी होती तर मी काय 10 म्हणताना 20,000चं प्रेझेंट घेतलं असतं. नाही खराब आहे, नाही खराब नाही. हो हां, आता काय मम्मीच्या आईचे मस्त केस वाढणार आहे म्हणे, तेल लावून दिलं, मालिश करून दिलं. लहान म्हणलं तुम्हाला काय मालिश तेल लावून पाहिजे ना म्हणलं. त्या मम्मीला लावून मागत जा म्हणलं चांगलं. आता किती वेळ 15 मिनिटात धुवून टाकायला. ठीक आहे. हे आपण केलं तर ब्लॅक कलर, याच्यामध्ये काळा कलर मिक्स केला आपण, काळा कलर आणि ब्राऊन कलर मिक्स केला आहे. 2 कलर आपण मिक्स केलं त्याच्यामध्ये. ते उन्हामध्ये जाल नाही, त्याचं रिफ्लेक्शन रेड कलर मध्ये सावली जातं. जसं आहे तुमची नॅचरल असतं तसंच राहते. ठीक आहे. आपण 2 पॉल मध्ये कन्वर्ट केलं, ब्लॅक मध्ये नॅचरल राहिले असं वाटणार आहे. आपण दुसरा काही कलर केलं म्हणून नॅचरलच वाटायला, शायनिंग येईल उन्हामध्ये. बोला. शनिवारी लावायचं असलं हा तेव्हा बी लावून देईन डबल. लावून घेईन पाहिजे. जेवलाच घे का? नाही जाईन ना, झोपत लावायचं दुकानात बसल्या जेवला नाही मग? जेवलं ना मग अशी ते डाळ आणि लौकीची भाजी आणलं, ते खाल्लं 2-3 पोळ्या. ते खाल्लो ना, औषधी खाल्लो आताच. कायची औषध लागते तुले? ते गळ्याला खरखर वाटत होतं मला. पाण्यावर बर्फाचं पाणी पिलं. तिकडे गेले होते ना. हा, तर बर्फाचं पाणी की पिलो मी जास्त. बरोबर. गळा खा झाला. तर ते नाही का थोडे असे घर संध्याकाळी आज सकाळी तर नाही वेळ भेटत. थोडंसं कोमट पाणी जमलं. 1 नंबर.